बाहेर असा मुसळधार पाऊस पडत असला की गरमागरम मसाला घातलेला चहा आणि त्याबरोबर काहीतरी कुरकुरीत चमचमीत असा नाश्ता हवाच. मग मी लगेच किचनकडे वळले. चहा ठेवला. आज चहामध्ये चहाचा मसाला घातला, थोडीशी वेलचीसुद्धा घातली. माझा हा मसाला चहा तयार आहे. आता कुरकुरीत रेसिपी बनवायला घेऊया. तर यासाठी सुरुवातीला घरी असलेल्या ज्या भाज्या घरी होत्या त्या सगळ्या मी इथे घेतल्यात. आता भाज्या चिरून घेते, स्वच्छ करून घ्यायच्यात. तर इथे सगळ्या भाज्या मी छान अशा धुवून घेतल्यात. यामध्ये मी गाजर घेतलं आहे, फ्लावर घेतला आहे, एक कांदा, एक बटाटा घेतला आहे, कोबी असेल तर तुम्ही घेऊ शकता. ज्या भाज्या घरी उपलब्ध असतील त्या इथे घेतल्यात. याबरोबरच मी शिमला मिरचीसुद्धा एक घेतली. या भाज्या स्वच्छ धुतल्यात. आता या चिरून घ्यायच्या आहेत. तर या भाज्या इथे पहा सगळ्या मी चिरूनसुद्धा घेतल्यात. सगळ्या भाज्या अशा लांबट चिरून घ्यायच्या आहेत. गाजर पहा मी असा लांब चिरला आहे, किसून नाही घेतला आहे. तुमच्याकडे जर जाड अशी किसणी असेल तर किसून घेतलं तरी चालेल. मी इथे लांब चिरून घेतला आहे. शिमला मिरची आहे, फ्लावर, यानंतर हा बटाटा आहे, हा सुद्धा मी असा सोलून लांब असा चिरून घेतला आहे. याबरोबरच इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतले. तर या भाज्या आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे बटाटा घेतला आहे. याबरोबरच सगळ्या भाज्या ज्या आपण चिरून ठेवल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये काढून घेते. आता सगळ्या भाज्या यामध्ये काढल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा मीठ घालतानाचा व्हिडिओ मी दाखवू शकली नाही, पण याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे आधीच आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे लक्षात ठेवा, मी इथे चवीप्रमाणे मीठ आधीच टाकलेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे या भाज्यांना मस्त असं पाणी सुटेल आणि आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालावं लागणार नाही. तर आता पहा 10 मिनटं झालेत आणि पहा भरपूर पाणी सुटले या भाज्यांना. पुन्हा एकदा असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मी पुढचे मसाले घालते. तर इथे मी 1 चमचा धने घेतले. धने मी इथे जाडसर कुटून घेतलेत, खूप छान लागतात यामध्ये. यानंतर इथे अर्धा चमचा ओवा घातला. हा ओवासुद्धा हातावर कुस्करून घ्यायचा आहे. यानंतर अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा इथे धने जिरे पूड घातली. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची अर्धा चमचा, किसून घातलं तरी चालेल. इथे आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मी लाल तिखट घालते. हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही घालते. थोडीशी तिखट मी ही रेसिपी बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त यामध्ये करू शकता. यानंतर पाव चमचा हळद घातली. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर याला भरपूर पाणी सुटलं आहे. या पाण्यामध्येच आपण पीठ मळणार आहोत, अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. तर इथे पहा हे मळून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इथे 1 वाटी घेतले मी. यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. साधारण 2 चमचे पीठ आहे. तर हे तांदळाचं पीठ यामध्ये घालते, यामुळे मस्त रेसिपी आपली कुरकुरीत होईल. यानंतर याच वाटीने आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. 1 वाटी बेसन इथे मी घेतलं आहे. बेसन घालण्याआधी तांदळाचं पीठ आपण यामध्ये घातलं आहे जे, ते मिक्स करून घेऊया आधी. आता यामध्ये आपण बेसन घालूया. तर सुरुवातीला मी यामध्ये अर्धी वाटी बेसन घालते आणि लागलं तर आणखी घालूया. तर या भाज्यांना मस्त भरपूर असं पाणी सुटलं आहे. तर त्यामध्येच पहा हे बेसन छान असं मिक्स होतं आहे. याचे आज आपण मिक्स व्हेज पकोडे बनवतो आहे. आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेले नाही आहे, त्यामुळे हे पकोडे खूप मस्त जास्त कुरकुरीत होतात. आता यामध्ये उरलेलं पीठसुद्धा मी घालते. तर सगळं 1 वाटी पीठ इथे मी घातलं, बेसन घातलं.
हे सगळं मिक्स करून झालं आहे. आता याचे आपण पकोडे बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी गॅसवरती तेल गरम करत ठेवले आहे. पावसाळा सुरू झाला की एकदा तरी प्रत्येक घरात पकोडे तर बनतातच. तर असे मिक्स व्हेज पकोडे तुम्ही एकदा बनवून पहा. याच्यामध्ये आता तेल गरम झालं आहे, त्यातलं 1 चमचा तेल मी यामध्ये घालते. यामुळे हे पकोडे वरून कुरकुरीत होतील आणि आतपर्यंत सॉफ्ट होतील. मिक्स करून घेतलं आहे. आता हे पकोडे फ्राय करूया. तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम केले. आता पकोडे सोडायचे त्यामध्ये. आता हे पकोडे आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. मस्त हे पकोडे गोल्डन ब्राऊन झालेत, काढून घेऊया. तर इथे लक्षात ठेवा, आपल्याला यामध्ये अजिबात पिठामध्ये पाणी घालायचं नाही आहे. जर तुम्हाला खूपच कोरडं वाटलं पीठ तर तुम्ही एखादा चमचा पाणी घालू शकता. इथे पकोडे मी काढून घेते आणि याबरोबरच पकोड्यांबरोबर खाण्यासाठी इथे मिरच्या मी फ्राय करून घेते. त्या मिरच्यांनी मी आधी चीर देऊन घेतले, म्हणजे उडणार नाहीत मिरच्या. आणि आता ह्या अगदी 1 मिनटं फक्त फ्राय करून घेऊया. तर हे पकोडेसुद्धा तयार आहेत आणि मिरच्यासुद्धा फ्राय करून तयार आहेत. चला तर बाहेर मस्त पाऊस पडतो आहे. आपण हे पकोडे सर्व करूया. टोमॅटो केचप याबरोबर हे गरमागरम कुरकुरीत असे पकोडे, याबरोबरच या मिरच्या आणि माझा गरमागरम वाफाळता मसाला चहा. माझी तर आजची संध्याकाळ अगदी मस्त जाणार आहे. तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा. बाय बाय.